महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्षनेते पद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आली आणि आता भाजपची ताकद वाढली, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा असा दिल्लीतील आकांचा आदेश, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। प्रशांत जगताप यांच्याकडून शरद पवारांची भेट, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांकडून स्पष्ट। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन, मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये वाद, दक्षिण मुंबईमध्ये परवानगी नसल्यामुळे रिक्षातून आलेल्या अनुयायांना अडवलं, पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गाडी गेल्याचाही प्रकार। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर आता इतर कंपन्यांच्या तिकीट दरात विक्रमी वाढ, मर्यादेपेक्षा जास्त दर आकारू नये, सरकारच्या सूचना, तर तिकिटाचे पैसे सुद्धा परत देण्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाचे आदेश। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्ट यांना हटवण्यात येणार, इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावणार, विमानं रद्द झाल्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत। इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे भारतीय रेल्वेनं 37 गाड्यांना 116 अतिरिक्त कोच जोडले, रेल्वेकडून सुरळीत प्रवास करण्यासाठी व्यापक उपाययोजना। पुण्यामध्ये आणखी 2 मेट्रो मार्गांना राज्य सरकारची मंजुरी, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड मेट्रो मार्गिकांना मंजुरी, लवकरच केंद्राला हा अहवाल देणार।